नमस्कार, माझं नाव उज्ज्वला बापूराव पगारे. हा माझा मुलगा अंश. त्याचं मला एक विशेष म्हणजे त्याला शिक्षणाची ह्या शाळेत आल्यापासून खूपच जास्त आवड निर्माण झाली आणि काही गोष्टी तो घरी आल्यावर सांगतो ना किंवा बोलून दाखवतो ना, मला खूपच जास्त विशेष वाटतं. मी यांना पण सांगत असते की अंशने असं केले तसं केले. म्हणजे मी काही आधी तर मला या गोष्टींचा विश्वासच नव्हता की तो एवढा काही म्हणजे पुढे गेलाय किंवा शिकत आहे म्हणून. या शाळेत शिक्षकांनी किंवा प्रिन्सिपल मॅम बेस्ट आहे. नमस्कार, माझे नाव बापूराव हिरामन पगारे. मी सध्या पोलीस खात्यात कार्यरत आहे. माझा मुलगा अंश बापूराव पगारे हा सिनियर KG CBSE पॅटर्न TP देसाई एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित आर्यभट्ट इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल टोटल प्रॅक्टिकल स्कूल येथे त्याला मी शाळेत पाठवलेलं होतं. सदरची स्कूल ही मेघराज बेकरीच्या पाठीमागे म्हणजेच पेठ रोड येथे असून सदरची शाळा एक उत्कृष्ट शाळा म्हणायला काही हरकत नाही. जसे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं असतं, त्यामध्ये त्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होणं गरजेचं असतं. जसं घराचा पाया पक्का असेल तर ते घर वर्षानुवर्षे व्यवस्थित उभं राहतं. तसंच मुलांचा पाया भक्कम असणे गरजेचं आहे आणि तोच पाया आर्यभट्ट इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल ह्या शाळेमधून तो पाया पक्कपण करण्याचं काम या शाळेमार्फत केलं जातं. या शाळेमार्फत मुलांना केवळ शिक्षण दिले जात नसून शिक्षण तर दिलेच जातात, त्याबरोबर मुलांचा शारीरिक विकास होण्यासाठी मुलांच्या विविध स्पर्धा येथे आयोजित केलेल्या जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपण शाळेसमोर न घेता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे मुलांचे तसेच त्यांचे पालक यांचे अतिशय उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम या शाळेमार्फत घेतले जातात. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 1 पासून तर 100 पर्यंत पूर्ण स्पेलिंग सांगतो. त्याला आपण 1 पासून एक मधले हे विचारू, म्हणजे त्याच्यामुळे आपली खात्री होईल. 26 स्पेलिंग सांगायचे. TWENTY 6GSIX 55 69 87 96 तर अशा प्रकारे तो 1 पासून तर 100 पर्यंत म्हणजे तो आता सिनियर KGला आहे. त्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तो ज्युनियर KG किंवा त्याच्या पुढील प्ले ग्रुप असं कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता ज्यावेळेस आम्ही नाशिकला राहायला आलो त्यावेळेस सिनियर KGला डायरेक्ट ॲडमिशन घेतलं त्याने. सुरुवातीला तो शाळेत पण जायला तयार नव्हता, इतर ठिकाणी तो शाळेत जातच नव्हता. पण इथं तो सुरुवातीला शाळेत जायला थोडं नाटकं करायचा. पण जेव्हा तो शाळेमध्ये रुळायला लागला की शाळेमध्ये ज्या गोष्टी मुलांना हव्या आहेत,
लहान मुलांना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे या गोष्टी इथले टीचर आणि प्रिन्सिपल ह्या लोकांनी यांनी जे हेरून मुलांना त्या प्रकारे त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी आवड निर्माण करून मुलांना एवढी शिक्षण दिलं, त्याच्यामुळे तो इथे आल्यानंतर म्हणजे तो शाळेत तर यायलाच लागला, पण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच की इंग्लिश असो गणित असो यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि मुलांना प्रॅक्टिकल शिक्षण दिल्यामुळे अशा प्रकारचे बदल आपल्याला बघायला भेटतात. धन्यवाद.